पोरीच्या नशिबात एक काय काय लिहून ठेवलंय देवच जाणे. लहानपणी आई गेली, नंतर बाप गेला. सगळं माहितीये मला अक्का. तुमचा आमच्यावर राग आहे हे माहितीये आम्हाला. नाही, अगदीच तसं नाहीये. अरे नाहीये कसं? एवढी बोलले मी तुला, तुझ्या बायकोला. माझ्या म्हातारीची ना कटकटच झाली असणार तुम्हाला. आता माझं तोंडच फाटक आहे. त्या फाटक्या तोंडामुळे कधी कुणाशी पटलं नाही रे. पण आता काय करू, देवानं तसंच बनवलंय मला. आता स्वभावाला सुद्धा औषध नसतं ना. अक्का, तुमच्या बोलण्याचा रोख मला कळत नाही. तुझी मदत मागायला आले मी. मदत? स्वार्थी म्हण हवं तर, पण ह्या पोरीचं लग्न जुळवणं तुमच्याच हातात आहे. नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. तर वरून ताक भात ओळखतो आम्ही. माझ्या पोरीच्या तोंडचा घास काढून घेतला म्हणून थोडंसं तोंड वाजवलं मी. माफ कर मला, चुकलं माझं. हवं तर चुकलं म्हणून मी तुम्हा दोघांची माफी मागेन. अहो अक्का, असं काय बोलताय? अरे आमचे हात दगडाखाली येत रे. नंदीला तरी किती दिवस तुमच्या आश्रयाला ठेवणार? अरे दादानी एवढं केलं, कुणी कुणासाठी करत नसतं. पण त्यांचा तरी किती अंत बघणार. ती एकदा तिच्या सासरी गेली ना की तुम्ही पण मोकळे झालात. करेल संसार तिला जमेल तसा. आता आपण काय आयुष्यभर पुरणार आहोत का तिला? एकदा आपल्या डोळ्या देखत तिचं लग्न झालं ना, बास झालं. अक्का, हे सगळं मला सांगून काहीच होणार नाही. मला माहिती आहे, तू जोर लावलास तर सगळं होणार आहे. अरे तुझ्या बायकोला कुठल्या तोंडानं सांगू मी? दादा सुद्धा म्हणाले रे नका बोलू, पण मलाच राहवलं नाही. नंदीचं हे लग्न एकदा जुळू दे रे बाबा. पोरीचं कल्याण झालं ना तर आयुष्यभर तुझं नाव काढत राहीन मी. आता एवढं लग्न जुळलं ना की झालं. अक्का, हे बघा, तुम्ही रडू नका. मी बघतो काय करायचं ते. एवढं झालं ना तर बरं होईल रे बाबा. ते तर किती काळ तुमच्या दारात तुकडे मोडत राहणार. हो अक्का, असं काय बोलताय तुम्ही? डोळे मिटण्याआधी तिचं लग्न बघू दे रे बाबा. म्हणजे सांगेन तरी तिच्या बापाला, बाबा रे तुझ्या लेकीला सासरी धाडूनच आले. नाही तर काय उत्तर देणार रे मी त्याला, सांग ना तू. अक्का, हे बघा, तुम्ही रडू नका. नंदिनीसाठी बघू आपण काय करता येते. एवढं बोललास हेच खूप झालं रे बाबा. मी लग्न जमवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही काळजी नका करू. आणि हो, अरे दादा नाही ह्यातलं काही सांगू नको हा. त्यांना कदाचित पटायचं नाहीये. येते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?